विधानसभा जिंकल्यानंतर भाजपाची 100% तयारी. महापालिका जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत. राज्य सरकारवर कोणी कितीही काळी जादू करू देत, भाजपाकडे तब्बल 137 आमदार आहेत, त्यामुळे पुढील 5 वर्ष सरकार मजबूत राहील, असे वक्तव्य भाजपाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते रविवारी भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यकाळीत बोलत होते. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू करण्यात आल्याचा आरोप केला होता. वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंगं आणून पुरली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये यासाठी ही काळी जादू करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपाला कोणी कितीही काळी जादू केली तरी फरक पडत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सूचित केलं आहे. बघा, तेवढ्या पोस्टापुरतं बोलायचं झालं तर हे खूप प्री मॅच्युअर्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, खूपच आधी होईल. याचं कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायचा आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर प्रभाग रचना, लोकसंख्या, मतदारसंघाची पुनर्रचना असे सगळं होईल. पुन्हा तो निर्णय स्टेट वाईज होईल का सिटी वाईज होईल? तो सिटी वाईज होईल ना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या बाबतीमध्ये सगळ्या पार्ट्या वर्षानुवर्ष एक राज्याचा निर्णय करत नाहीत. तो राज्याचा निर्णय करता 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 कॉमन होऊ शकतो, पण तो बऱ्याच वेळेला त्या शहरामध्ये कोणाचं काम जास्त आहे याच्यावर होतो. मग कोणाला किती शीस, हे कोणाची किती ताकद यावर ठरतं. पण आता बोलणं हे अगदीच आपलं तुम्ही प्रश्न विचारला आहे, मी काहीतरी उत्तर द्यायचं असेल. पद्धतीनं सर आमदार मोठमोठे नेते याच्यावर वक्तव्य द्यायला लागले. नाही, बरोबर देऊच नाही असं माझं म्हणणं की असं आत्ता काही स्टेटमेंट करू नये असं माझं मत आहे. पण नेतेच तुम्ही म्हणता तसे इतके मोठमोठे आहेत त्यांना मी मार्गदर्शन काय करणार? हेच त्याचं उत्तर, हे खरं उत्तर आहे. मला बरं उत्तर कधी देता येत नाही, खरं उत्तर देता येतं. ते खरं उत्तर हेच आहे की जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्यातली अनिश्चितता इतकी आहे, कारण आपल्या हातातच नाही, सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. ती अनिश्चितता संपल्यानंतर त्यावेळची परिस्थिती, पक्षांची आपापली स्थिती यावर निर्णय होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.